आणि सुहास साठे येथे मंचावरती उपस्थित आहेत. तसेच मृणाल शिंदे आणि निकिता आढाव यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावे. आता वेदाताई यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया आसनावर आसनस्थ व्हावे. आता पुढील प्रास्ताविक माननीय धनंजय जाधव करते. मी माननीय श्री धनंजय जाधव यांना विनंती करतो की त्या आपल्या लाडक्या खासदार माननीय वेदाताई कुलकर्णी यांचं स्वागत करून सत्कार चिन्ह प्रदान करावे. जयश्रीताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी अश्विनी पवार यांचा सत्कार करावा. सुनीताताई जंगम यांचा सत्कार करतील जयश्रीताई जाधव. आता कार्यक्रमाकडे पुढे वळताना मी माननीय श्री धनंजय जाधव यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावे. द हिंदू फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 31च्या वतीने आयोजित साडी ड्रेपिंग, हेअरस्टाईल आणि मेहंदी या प्रशिक्षण वर्गाच्या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी आपले प्रमुख उद्घाटक आमच्या मार्गदर्शिका मेधाताई ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्यांचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो. व्यासपीठावर सर्वच मान्यवर आहेत, सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर ताईंना लवकर जायचं असल्यामुळे आपलं अनौपचारिक आपण उद्घाटन करून घेतोय. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ताई आम्ही या प्रभाग क्रमांक 29 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो. विशेषतः महिला सबलीकरण हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महिलांसाठी स्वावलंबनाच्या मार्फत स्वयंरोजगार निर्माण कसा होईल
याच्याकडे आपलं लक्ष असतं. आणि हे सगळं करत असताना मेहंदी क्लासेस असतील, साडी ड्रेपिंग असेल, हेअरस्टाईल असेल, प्रोफेशनल मेकअप असेल, केक प्रशिक्षण वर्ग असेल, फॅशन डिझायनिंग असेल, आणि विशेष म्हणजे वर्षातनं एकदा वुमेन्स फिजिक्स श्री ही आपली बॉडी बिल्डिंग स्पर्धा सुद्धा असते, ज्यामध्ये पुणे शहरातनं जिल्ह्यातनं अनेक बॉडी बिल्डर आले असतात. त्याच्यामध्ये लेडीजचा सुद्धा एक बॉडी बिल्डिंग ग्रुप असतो आणि त्याच्यामध्ये शहरातल्या प्रमुख किताब वुमेन फिजिक्स श्री हा किताब सुद्धा आपण त्याच्यामध्ये देतो. त्यांना रोख रक्कम असते. असे विविध प्रकारचे कार्यक्रम द हिंदू फाउंडेशनच्या वतीने आपण आयोजित करत असतो. आणि याच्यामध्ये ह्या उपस्थित महिला असतील. खरं तर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की थोडीशी गडबड झाली, कारण बऱ्याचशा महिला आता हॉलमध्ये साडी ड्रेपिंग आणि बाकीचा मेकअप करतात, त्याच्यामुळे ते तिकडे, आणि ज्यांना बाकीच्या ज्या आल्यात त्या सगळ्या आता थोडेसे अर्धवट आलेले आहेत, त्याच्यामुळे तसे सुंदर दिसत आहेत त्या. आणि पुन्हा एकदा आपलं जास्त वेळ घेत नाहीये, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मेधाताईंना विनंती करतो की मेधाताईंनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. द हिंदू फाउंडेशन आणि प्रभाग क्रमांक 29 भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे जुने जाणते पदाधिकारी धनंजयजी जाधव आणि जयश्रीताई यांच्या वतीने एक सुंदर असा कार्यक्रम इथे आयोजित केलाय. मी या कार्यक्रमामध्ये आलेल्या सगळ्या भगिनींच्या वतीने तुमचं अभिनंदन करते. खूप सुंदर कार्यक्रम. आणि मागच्याही वेळेला मला आठवत आहे त्यांनी बॉडी बिल्डिंगचा शो घेतला होता. मला त्यावेळेला मी नसल्यामुळे पुण्यामध्ये यायला एकदा आले होते आणि एकदा नव्हतं जमलं. पण महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्यामधल्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच द हिंदू फाउंडेशनच्या वतीने खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला जातात. प्रामुख्याने तुम्हाला भगिनींना धनंजयजी यांची ओळख तर असेलच, पण मी पाहिलेले धनंजय जी जाधव यांच्याबद्दल मी माहिती सांगते की अनेक वर्ष भाजपचं काम करतात. वेगवेगळे प्रश्न असतील पुणे शहरातले, वेगवेगळ्या समस्या असतील, नागरिकांचे काही मागण्या असतील तर त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, नेते मंडळींपर्यंत पोहोचवणे, कुठे गोष्ट काही चालली असेल त्याच्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध वाचा फोडायची असेल तर ते अशा अनेक गोष्टी अगदी रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत. म्हणजे आता आमचा पक्ष सत्तेत असतो, परंतु पूर्वी अनेक वर्ष आपण आंदोलनं करून नागरिकांना जे जे काही लागेल ते रस्त्यावर उतरून आंदोलनं करून मिळवून देण्यासाठीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून धनंजय जाधव यांची ओळख आहे. आणि प्रामुख्याने आता जयश्री त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे काम चालू झालेलं आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या साठी ज्या ज्या काही योजना असतील, आता लाडकी बहीणचे फॉर्म सुद्धा या सगळ्यांचे भरून घ्या. कालच आपण मोठा मेळावा आणि शुभारंभ महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचा केलेला आहे. पुणे शहरामध्ये मला वाटतं 31,000 फॉर्म्स भरून झालेले आहेत. आपल्याही भागातले जे प्रभाग 29चे जे फॉर्म असतील ते आपण भरून घेऊ. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 1,04,00,000 एवढ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी योजना आहे त्याचे फॉर्म भरून झाले आणि प्रत्येकीच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये, म्हणजे मागच्या महिन्याचे 1,500 रुपये आणि या महिन्याचे 1,500 रुपये असे पोहोचलेले आहेत. तर तुम्ही ज्यांनी कोणी फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी फॉर्म भरून घ्या. फारशा कुठल्याही अटी नाहीये. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आपल्याला लागतं. आणि जर रेशन कार्ड आपल्याकडे नसेल तरी सुद्धा धनंजयजी तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही त्यांच्याकडनं आधी रेशन कार्ड मिळवून घ्या आणि अजून 1 महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठीची मुदत ही वाढवून दिलेली. खूप शुभेच्छा देते सगळ्यांना. मी थोडीशी लवकर आले कारण आज खूप कार्यक्रम आहेत आणि काही जण तिकडे आहेत त्या हॉलमध्ये. आपण तिथे डोकवूया 2 मिनिटं, म्हणजे त्यांनाही आपल्याला शुभेच्छा देता येतील. आणि मगाशी धनंजयजी म्हणाले तसं तुम्ही तशाही छान दिसताय. मला एक आठवतं, एक कार्यक्रम एक जण घ्यायचे आमचे कोथरूड मधले, लकी ड्रॉ स्पर्धा बायकांसाठी. तर म्हटलं आम्ही बायका म्हणून जन्मलोय, हाच आमचा लकी ड्रॉ जिंकलेला आहे. पुरुष म्हणून जन्मणं आणि बाई म्हणून जन्मणं याच्यात फार मोठा फरक आहे. बायका खूप हुशार असतात, बायका हरहुन्नरी असतात, बायका हजरजबाबी असतात, बायकांचं भाषेवर प्रभुत्व असतं, बायका संवेदनशील असतात, हो की नाही, आणि सुंदरता पण असतात. त्यामुळे वेगळं काही नटायची गरज नाही. तरी सुद्धा आज प्रशिक्षण पण ठेवलंय. कारण काय झालंय, जमाना बदललाय. आपण कुठेही नोकरी करत असलो तरी सुद्धा हलकासा मेकअप करून आता आपण आपल्या प्रोफेशनच्या ठिकाणी जातो आणि दिवसभर आपल्याला ताजं तवानं दिसणं गरजेचं असतं.
धनंजयजी, आम्ही सुद्धा एक कार्यक्रम केला होता, त्याच्यामध्ये आम्ही 3 प्रकारचे मेकअप शिकवले होते, ट्रॅडिशनल, वेस्टर्न आणि एक ऑफिसचा. की ऑफिसला मेकअप केलाय तर मेकअप केलाय असं वाटायला नको, पण ताजतवानं आपण दिवसभर दिसलं पाहिजे. तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे मेकअप असतात, साडी नेसण्याच्या पद्धती असतात वेगवेगळ्या. तर ते सुद्धा सगळं आज इथे शिकवलं जाणार आहे. नक्कीच तुम्ही पटकन शिकाल मला खात्री आहे, आणि विविध ठिकाणी तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन सुद्धा कराल. याच माध्यमातून तुम्हाला तुमच्यातल्या या प्रशिक्षण प्राप्तीनंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये पदार्पण करता येईल. आणि याच्यासाठी तुम्हाला समजा ब्युटी पार्लरचा कोर्स असेल तर तो कोर्स हा शासनाच्या वतीने मोफत आहे. स्किल डेव्हलपमेंटचे अनेक कोर्सेस. धनंजयजी, आपण एकदा कधीतरी भेटूया, म्हणजे आपल्या प्रभागातल्या सगळ्या महिलांसाठी आपल्याला विविध प्रकारचे जे मोफत कोर्सेस आहेत, स्किल डेव्हलपमेंटचे असतील, हेअर कटिंगचे असतील, पर्स मेकिंग म्हणजे लेदरच्या हे असतील, किंवा इमिटेशन ज्वेलरी मेकिंगचे असतील, तसे अनेक कोर्सेस हे आपल्याला तुम्हाला फ्री देता येतील. आणि त्याच्यातून तुम्ही काय करू शकाल, तर तुम्ही स्वतःच्या उद्योगाकडे अधिक फोकस करू शकाल, अधिक चांगल्या पद्धतीने रोजगार मिळवू शकाल, घराला हातभार देऊ शकाल, स्वावलंबी आत्मनिर्भर असं आयुष्य जगू शकाल. तर या दृष्टिकोनातून आमच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत, आणि आपल्या सगळ्यांच्या या दोघांना शुभेच्छा आहेत. माझ्या सुद्धा शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. हिंदू फाउंडेशन भारतीय जनता पार्टी पुणे शहर संयोजक मान्य श्री धनंजय भाऊ जाधव आणि आमच्या ताई जयश्री ताई जाधव यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व स्पर्धकांचं, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. 11 नंबर. नमस्कार, काय नाव तुमचं? सुवर्ण शरद भदे. अजय.
Jalva. Yo, blaze up the walk, light it up to the beat. Come on, Jalva. Give it to me, Jalva. Give it to me, Jalva. Gorgeous with attitude and every latitude. Miss hot booty, come on, baby, do your duty work. जिस्मों का है ये जलवा, किस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. Tell him like it is. I can't hear. दिलकश लगे ये जलवा, मैं कश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा, नशा ही नशा. Throw it up, throw it up. आग सी रवानियां, लेती गए अंगड़ाइयां, ये जला दे दिलों में चिंगारियां. ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. She got the styling in her. Not even smiling in her. She got the styling in her. Come, come along, feel the rhythm is in the air. Shake it alone, yeah. Keep swinging in style. Move by my side as the music is soaring. Go on shouting and roaring, dancing all night. है अदा का नजराना, हर जुबा को अफसाना, हर किसी पे छा जाना. हो ये जलवा, हो ये जलवा, कर दे सबको मस्ताना. है जमाना दीवाना, दिन में दौरे दिखलाना. है ये जलवा, है ये जलवा, हो किसी रवानियों, लेती गई अंगड़ाइयां. ये जला दे दिलों में चिंगारियां. ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. Let me see your hands up. That's right. Hit me with it. इसने सबको भरमाया है अजब इसकी माया, कोई भी बच ना पाया. हो ये जलवा, हो ये जलवा. कॉलर को थोड़ा सा ऊपर चढ़ा के सिगरेट के धुएं का छल्ला बना के कॉलर को थोड़ा सा ऊपर चढ़ा के सिगरेट के धुएं का छल्ला बना के सोचना है क्या जो होना है होगा, चल पड़े हैं फिक्र यार धुएं में उड़ा.
काय लुक केले तुम्ही? पेशवाई. ऍक्च्युली साडी स्वतः वेअर केली आहे का काय म्हणजे? वेअर केली. ठीक आहे. आणि त्या मॉडेलचं नाव काय तुमचं म्हणजे? मुलगी माझी. ओके. मस्त केलं. ठीक आहे. ते प्रत्येक वेळी कष्टात असतो ना, त्याच्यामुळे वेगळा केला. खूप छान. धन्यवाद. नाव सांगा. माझं नाव प्रतीक्षा दीपक आल्हाट. मॉडेलचं नाव? रेश्मा जितेंद्र काकडे. आणि तुम्ही काय जे काय केले ते काय? मी बेंगॉली लुक केलेला आहे. दुर्गा पूजेच्या वेळेस त्या स्त्रिया ज्या साज करतात तो मी दाखवला आहे. ट्रेडिशनल. ठीक आहे. थँक्यू. काय केले? साऊथ इंडियन लुक केलेला आहे. ओके. नाव काय तुमचं? सावित्रा धन्यवाद. सावित्री. ठीक आहे. Thank you so much. Thank you.
मॅडम नाव सांगा आपलं. माझं नाव सुवर्णा कैलास दरेकर. काय गेटअप केले आपण? मी आता लेटेस्ट मध्ये धोती टाईप जी साडी आलेली आहे आता, धोती 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 साडी घातली का आपण? ब्राईडला घालतो ती? हा, ब्राईडला घालतो. ओके. आणि हेअरस्टाईल तुम्ही कुठली केली? खोपा खोपा लेटेस्ट खोपा. काय म्हणतात? लेटेस्ट मध्ये आता जे खोपा आलाय ना, आता हेअरस्टाईल मध्ये आपण जे यूज केलंय त्याचं नाव सांगू शकता मॅडम? जिप्सी फुल. थँक्यू. बेस्ट. हॅलो. हा जो तुम्ही लुक केलेला आहे, ओव्हरऑल तुमचा जो लुक आहे तो खूप छान आहे. साडी जशी आहे त्याला साजेसा एकदम सुंदर अशी हेअरस्टाईल आहे. आजची जी लेटेस्टचा साडीचा प्रकार जो चाललेला आहे ते, आणि ब्राईडला आता ही साडी घालतात आहे, ह्याच पद्धतीची साडी घालतात आणि त्याला साजेसा म्हणजे एकदम सोबर लुक आहे आणि व्यवस्थित, म्हणजे खूप अशी हेअरस्टाईल लावलेली आहे किंवा खूप डेकोरेशन केलेलं आहे असंही नाहीये, पण त्याला साजेसं तुम्ही खूप छान हेअरस्टाईल पण केली आणि साडी ड्रेपिंग पण खूप छान केली. आर्टिस्ट. येस. नाव सांगा. नाव? पूनम भांडेकर. येस, मी टू. मी पण पूनमच आहे. ओके. तुमचा पण छान लुक झालेला आहे, एकदम सिंपल छान आणि नो मेकअप लुक, म्हणजे असा खूप असा मेकअप नाहीये, पण आपल्याला मेकअपला मार्क्स नाही द्यायचे, त्याला साजेसं साडी ड्रेपिंग आहे आणि हेअरस्टाईल पण खूप छान घातलेली आहे. मॉडेलचं श्रावणी शिर्के. मेहंदीमध्ये काय काढलंय? सावनी बाप्पा काढला. हो, छान काढलंय. मग अशी तसं बघितलंच मी. ठीक आहे, थँक्यू.
नाव सांगा तुमचं. माझं नाव रागिनी हर्षल पाटील. मॉडेलचं नाव रेणुका बिराजदार. ओके. काय लुक केलंय तुम्ही? साऊथ इंडियन. ओके. आणि प्रॉपर्टी काय काय वापरली तुम्ही हेअर एक्सेसरीसाठी? नॉर्मल आपण जे यूज करतो आणि गजरे वगैरे. ओके ठीक आहे. आणि जो पॉप जो क्रिएट केलाय तो ओरिजिनल आहे का जसं आपण शिकवलं? ओरिजिनल. ओके ठीक आहे. थँक्यू. नाव सांगा. मंगल शिंदे. काय करता आपण? मी ब्युटिशियन आहे. ओके. आणि मॉडेल? मॉडेल सिद्धी शिंदे. काय लुक केलंय तुम्ही? तिचं साऊथ इंडियन केला मी एंगेजमेंट. ओके. तुम्ही जी साडी ड्रेप केलेली आहे तर ती म्हणजे कुठल्या पद्धतीने ड्रेप केलेली आहे थोडंसं सांगता का? मी इथं प्लेट्स टाकल्या आहेत. ओके. साऊथ मध्ये साडी होती ती आणि तिला प्लेट्स टाकल्या. ओके. आणि हेअरस्टाईल साठी काय काय वापरलं? मी हेअरस्टाईलला टॉंग केले पाठीमागे. ओके. आणि इथे बॉब टाकला आणि जिप्सीचे फुल. ठीक आहे. थँक्यू. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. नाव काय आपलं? काजल बागल. आणि मॉडेलला ज्यावेळेस आपण हेअरस्टाईल करतो तर आपण आधी आपल्या विचारात काय घेतो आपण? म्हणजे मी तेव्हा तर पूर्ण ब्लँक होते. आता जेव्हा करायला घेतली तेव्हा एक एक सुचत गेलं आणि ते मग आर्टिफिशियल सगळं केलं. ब्युटिशियन त्यालाच म्हणतात. ऐन वेळेस जिला क्रिएट करता येतं ते खरी ब्युटिशियन. छान केले हे हेअरस्टाईल. जे तिला जे सूट होईल ते तू केलेलं आहेस आणि दोघंही तुम्ही फार गोड आहात. ऑल द बेस्ट. काय लुक केलाय तू? पहिले तर तुझं नाव सांग. रागिनी हर्षल पाटील. ओके. काय लुक केलाय? साऊथ इंडियन लुक केलाय. ओके. साडी खूप छान आहे आणि ड्रेपही खूप छान केलेली आहे. ओके. गुड आफ्टरनून मॅम. ओव्हरऑल खूपच छान आहे. दागिने आणि सगळं हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग पण म्हणजे मेहनत खूपच घेतलेली आहे. नाव काय आहे? स्वाती शेटे माझं नाव आहे आणि मोनिका मोरे माझ्या. वाव. मॉडेल पण छानच आहे. थँक्यू. थँक्यू. मॅडम आपलं नाव? नमस्कार मॅम. माझं नाव शीतल हरिश्चंद्रे. ओके. मॉडेलचं नाव मानवी हरिश्चंद्रे. मुलगी आहे माझी. ओके. थँक्यू. आणि काय लुक केलाय तुम्ही? हा, मी शक्यतो आजकाल ब्रायडलला हळदीमध्ये हा लुक करतात. बटरफ्लाय लुक केलेला आहे कम्प्लीट. ओके. पण हा साऊथ इंडियनला पण चालतो. कलर कॉम्बिनेशन सेम आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शक्यतो ब्रायडलला हा हळदीला जास्त चालतो. हो. छान कॉम्बिनेशन आहे आणि सुंदर घातलेली आहे साडी. खूपच छान. धन्यवाद. थँक्यू. हे तुम्ही काय केलेलं आहे आता? मी साऊथ इंडियन केलेलं आहे. ओके. आणि साडी म्हणजे घातलेली साडीचं बनवलेलं आहे. ओके. छान आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स म्हणजे साडी कलर कॉम्बिनेशन हे खूप छान आहे. थँक्यू.
सगळ्यांनीच खूप छान केलंय, पण थोडं आता पुढे मागे असणारच आहे. काही ना काहीतरी आपल्याला नंबर काढायला थोडंसं सांगावं लागणार आहे, म्हणून आपण हे करतोय. पण सगळ्यांनी खूप छान केलं.
नमस्कार. नाव शबाना अज्जू शेख आणि मॉडेलचे नाव यास्मिन अज्जू शेख. माझी थीम मेहंदी आहे. माझ्या थीमचं नाव आहे स्त्रीचे विविध रूप व सध्याची परिस्थिती. यात मी जे स्त्रीचे विविध रूप जिथे आपण आपल्या भारतात त्यात पूजतो, जसं लक्ष्मी माता, देवी, दुर्गा, काली माता, तसंच प्रेमाचं प्रतीक म्हणून राधा कृष्णाला पूजतो. तर ती आधीची स्थिती आणि आत्ताची स्थिती मी दाखवलेली आहे. ह्यात मी स्त्रीचे विविध कलागुण दाखवले आहेत की स्त्री एक नृत्य करते, स्त्री हाऊसवाईफ असून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करते आणि एवढ्या सगळ्यात ती पुढे असून देखील आज स्त्रीवर जे अत्याचार होत आहेत ते मी माझ्या कलेतून एक संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे. नाव काय आहे? शबाना अज्जू शेख. आतापर्यंत मेहंदी सगळ्यांनी छान काढलेली आहे, पण हे तू सगळं समजावून सांगितलेलं आहे ते आपण मेंदूतून पण हे सगळं दाखवू शकतो. हे नवीनच आहे आम्हाला पण. खूप छान कर. थँक्यू. अच्छा, तुमचं नाव शबाना शेख असून सगळे हिंदू देवीचे फोटो वेगळे, बरोबर की नाही? आपल्या भारतामध्ये सुद्धा आजही भाईचारा आहे. हे फक्त विनाकारण काही ठराविक लोक असतात जे भांडत असतात. मी कविता पण करते ना. धर्म मेरा इस्लाम, परवरिश हुई हिंदू समाज. धर्म मेरा इस्लाम, परवरिश हुई हिंदू समाज. कोई अगर पूछे क्या है तेरी जात, तो दिल से और फकर से निकलता है हिंदुस्तानी हूँ मैं और हिंदुस्तानी हूँ मैं. थैंक यू. भारत माता की, भारत माता की जय. Oh,
मॉडेलचं अश्विनी तांबे. काय काय अश्विनी तांबे. काय करता म्हणजे तुम्ही? मी ब्युटिशियन आहे आणि मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे. आणि थीम काय आहे हेअरस्टाईलची? मी तिला पिकॉक हेअरस्टाईल केली आहे. ओके. म्हणजे वेस्टर्न आणि नाही का थोडीशी रशियन मिक्स कॉम्बिनेशन ओके त्याचं केलंय. आणि त्याच्यामध्ये मी आपली प्रॉपर्टी युपिन्स, मोती आणि मोरपीस बेस्ट आणि साईड पिन्स. आणि ते जे एवढे नाही का थिक झाले त्याच्यासाठी आपला हेअर स्प्रे टापचा हेअर स्प्रे मारला त्याने जेणेकरून आपले हे बॉन्ड फुल. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. मासे लावलेले म्हणजे कोळी केलेली आहे ते कळून येतात. पारंपरिक कोळी लुक. हा खूप छान केलंय. ओव्हरऑल म्हणजे कलर कॉम्बिनेशन आणि नाजूक आहे. ब्राईड खूपच छान झालेला आहे. ओव्हरऑल त्याच्यावर जी ज्वेलरी आहे ते पण परफेक्ट घातलेली आहे त्याच्यामुळे हा लुक खूप छान दिसतोय. थँक्यू सो मच. थँक्यू. सुप्रिया कांबळे. ओके. काय केलं तुम्ही म्हणजे? मी ऍक्च्युली सहावारीची नऊवारी नेसवलेली आहे आणि ब्रायडल लुक आहे. ओके. ते केसामध्ये ते वरती कमान लावलेली ती कसली? ऍक्च्युली तो खोपा आहे पण ब्रायडल खोपा आहे तो. पण मी थोडं इनोव्हेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये तर म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा आहे. हा हेअरस्टाईल मध्ये का साडी ड्रेपिंग मध्ये तुमचं आता? माझं साडी ड्रेपिंग मध्ये आता आहे आणि नंतर हेअरस्टाईल. नाही तुम्ही भाग कोणत्या स्पर्धेत घेतला? दोन्ही मध्ये. पण तुम्ही आता साडी ड्रेपिंग मध्ये आहात का? याच्या आधी हेअरस्टाईल मध्ये नाही झाली अजून हेअरस्टाईल आमचं. व्हायची आहे का अजून? ओके. हा हा ठीक आहे. ओके. थँक्यू. थँक्यू. हॅलो. मला वाटलं नंतर पण जरा बंदूक वगैरे दाखवेल पण म्हटलं हातानेच कर. नाही खूप छान आहे. ओव्हरऑल लुक खूप सुंदर आहे. त्याच्यावर दागिने तू त्याचे घातलेले खूप छान.
आणि हेअरस्टाईल तर काय प्रश्नच नाही. ताई, आपण हा कुठला लुक केलेला आहे? हा मॅडम बंगाली लुक केलेला आहे. का बरं? का बरं म्हणजे आपलं भारतामध्ये सगळे वेगवेगळे घालतात, त्यामुळे छान वाटला हा पण मला, म्हणून घातला. आणि आम्हाला क्लासमध्ये खूप छान छान शिकवले साडी ड्रेपिंग वगैरे दोन्ही मॅडमांनी, त्यामुळे मला हा जरा म्हणजे मला आवडला खूप आणि छान वाटला. धनंजय भाऊंनी आमच्यासाठी खूप काही करतात वेगवेगळं, त्यामुळे असं वाटतं की आम्ही खूप काही करावं आणि खूप काही शिकावं, आणि त्यांच्यामुळे आम्हाला शिकायलाही मिळतंय आणि ते आम्ही तुमच्या पुढे सादर करतोय. ते आता प्रेक्षकांना कसे आवडेल ते त्यांच्यावर आहे, पण आम्ही प्रयत्न केला शिकून सादर करण्याचा. माझी मुलगी पण बोलायची इच्छा आहे तिची, थोडस ती पण 2 शब्द बोलती. नमस्कार, माझं नाव क्रांती गुरव आणि धनंजय जाधव सरांना माझं खरंच नमस्कार. कारण की मी आता इथे पुण्यात राहत नाही, पण तुमच्या कार्यक्रमात सहभाग होऊन मला खरंच आनंद वाटला. तुम्ही असेच कार्यक्रम करत जा, आम्ही पण सहभाग घेत जाऊ. खरं तर मला एक बोलायचं असं आहे की तुम्ही जे प्रशिक्षण घेतलंय हा तुमचा कस नाही, हा आमचा ज्यांनी ट्रेनिंग तुम्हाला दिले हा खरं त्यांचा कस आहे. आणि तुम्ही ते इतकं उत्तमरित्या सादरीकरण केलं ना की म्हणजे आम्हाला त्यामध्ये म्हणजे प्राऊड फील असं होतं. त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद. आता सुहास सर आपल्याला एक प्रश्न विचारतील. काय केलंय लुक तुम्ही? तिला मेकअप केलेला आहे आणि ती जुडा हेअरस्टाईल केली. दुल्हन सर. नाव काय तुमचं? हेमा ओसवाल पगारे. ओके, मस्त. सोने माझी. म्हणजे द हिंदू फाउंडेशनच्या वतीने आज सासू सुना एकत्र आहे फर्स्ट टाइम स्टेजवर. ठीक आहे. खर तर मगाशी गमतीचा विषय झाला. 12:30-1 वाजले होते आणि त्या 90 नंबरच्या मॉडेल ज्या आहेत ते बाहेर थांबले. तर म्हटलं तुम्ही आतमध्ये जाणार तर लोकांना वाटतं लग्न आहे जेवायला येतील त्यावेळी लोक सगळे आतमध्ये. गमतीचा विषय जरी बाजूला ठेवला तर ह्या ग्रुपमध्ये खरं तर सगळेच मॉडेल आणि आर्टिस्ट टॉप मधले असं मला वाटतं. म्हणजे प्रोफेशनल वाटतात, मॉडेल पण प्रोफेशनल वाटतात, आर्टिस्ट पण वाटतात, कारण त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आहे. आणि त्याच्यामुळं खरं तर ह्यांना पुढच्या काळामध्ये खूप भविष्य आहे. आता असेलच पण पुढच्या काळात पण भविष्य आहे. कारण द हिंदू फाउंडेशनच्या स्टेजवर आल्यानंतर तुमची जी व्हिडिओ, तुमचा जो फोटो जो व्हायरल झाल्यानंतर तो एक ट्रेंड होऊन जातो आणि तो ट्रेंडिंग मधून तुम्हाला खूप फायदा होतो. फायदा पैसे नाही मिळत, परंतु तुमची जाहिरात खूप चांगली होते. कारण हिंदू फाउंडेशन लोकांचा ट्रस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. खरं तर सगळ्या मॉडेल आणि सर्व आर्टिस्ट 1 नंबर आहेत. म्हणजे खरं तर 94, 93, 92, 91, 90, 89 सगळेच म्हणजे का आता खरं तर सगळ्यांना बोलायला वेळ आपल्याकडे कमी आहे, पण तरी सुद्धा 91 नंबर म्हणजे जरा 1 मिनिट पुढे. काय नाव मॅडम तुमचं? शेवते. बरोबर, प्रणाली निलेश शेवते. माझ्या मॉडेलचं नाव सुकन्या पिंगळे. मी साऊथ इंडियन लुक केलंय. ओके. मला वाटतं तुम्ही मागच्या वेळी कुठल्या स्पर्धेत? 2 वर्ष झालं आणि हे 3रं वर्ष आहे. अच्छा, पण तुम्ही मागच्या वर्षी कुठल्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळवलं? मेकअप. हा, मला सांगायला आनंद वाटतो एका गोष्टीचा की द हिंदू फाउंडेशनच्या वतीने मागच्या वर्षी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट प्रशिक्षण वर्ग झालं आणि त्याच्या सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत बॅचेस चालू होते आणि 200-250 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये लोक तुमच्या सर्व सहभागी झाल्या होत्या. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा होता, तुम्हालाही चांगलं बक्षीस त्यामध्ये मिळालं होतं. मला वाटतं आणखी काही की त्यांना बक्षीस मिळालेली आहेत. त्याच्यामुळं तुमचं अभिनंदन खरं तर. आणि छान लुक केलेलं त्यांना. म्हणजे खरं सांगायची गोष्ट खरं तर सांगू का, म्हणजे तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर जो मेकअप केलेला आहे म्हणजे ते काय फाउंडेशनवर मला माहित नाही, परंतु तो नॅचरल वाटतं. म्हणजे काही वेळा मेकअप असं होतं की ओव्हर होतो, असं पण होतं. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर जर तुम्ही मेकअप केला तर ते ओव्हर होईल, सगळ्यांना लक्षात येईल अरे हा माणूस असा नाही दिसत तर असं कसं काय मेकअप मध्ये दिसतोय. म्हणजे माझी मिसेस पण मला ओळखणार नाही असं होईल. पण ते त्यांनी नॅचरल केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद, छान केलं तुम्ही. हॅलो सर, मला सांगायचं म्हणजे ती माझी स्टुडंट आहे. पण मी त्याच्यात काहीही आत्ता मदत केली नाही. ती 2-3 वर्षापूर्वी माझ्याकडे होती आणि तिने माझ्या इथेच क्लास केलेला आहे. आता मी तिचं काहीच घेतलेलं नाही. नाही तर असं नको व्हायला की अरे ती मी काहीतरी मदत केली आहे वगैरे. पण तिने 2-3 वर्ष नंबर काढलेला आहे. त्याच्या अगोदर केलं ना सर म्हणजे इथे.
थँक्यू सो मच. दोघांची खूप आभारी वाटते. खूप सगळ्या टीचर लोकांचे खूप आभार. थँक्यू. थँक्यू प्रणवी. सॉरी, मी मगाशी साठे सरांचं नाव घ्यायचं विसरले. साडी जर आपण व्यवस्थितपणे नेसली, हे म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची, पण त्या साडीला हेअरस्टाईल कशी घालावी हे साठे सरांनी शिकवलं छानपणे. त्याचे पण धन्यवाद मानते मी. थँक्यू. सगळ्यात आधी मी जाधव सरांचं खूप आभार मानते की मला माहिती नाही प्रत्येकाला बोलायला भेटते नाही भेटते, त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी सरांचं खरंच नाही का मनापासून आभार की एवढ्या सगळ्यांना चान्स भेटला आणि थोडक्यात आत्ताच कशाला म्हणजे ह्या स्टेज पासून पुढच्या स्टेज पर्यंत जायची संधी भेटली. आत्ताच सरांनी ऑफर केली की कोणी मॉडेलिंग वगैरे असेल तर त्यांच्या अल्बम मध्ये. तर थँक्यू सर, थँक्यू सो मच. सगळ्या टीमचे सुद्धा जोरदार टाळ्या सरांसाठी, धनंजय भाऊंसाठी.
बाय.